नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण आहे हरिद्वारमध्ये. तर हरिद्वारमधून आता आपण हरिद्वारमध्येच आहे. तर हर की पौडी जे ठिकाण आहे जिथं गंगा स्नान वगैरे करतात. तर इथं आपण निघालेलो आहे. आता आपण जवळपास तिथंच पोहोचलेलो आहे. तर पूर्ण हरिद्वारची ही माहिती किंवा जे पॉइंट आहे ते सगळे मी जिथं जिथं जाणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण बरोबर गंगा नदीचे जे आहे ते पुलाच्या वर आहे. खाली जर बघताय तर गंगा नदी आहे. पाणी थोडं पाऊस चालू असल्यामुळे पाणी असं असतं उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात. उन्हाळ्यात पाणी असं एकदम चांगलं निवळ येतं. तर आता पाणी चांगलं थोडस खराबच आहे. तर इथं पूजा वगैरे चाललेली आहे गंगा नदीची, किंवा पूर्ण सगळी गंगा माता जी आहे ती पूर्ण पूजा वगैरे चाललेली आहे. तर इथंच गंगा पूजा पण होत असते मित्रांनो. ते संध्याकाळी संध्याकाळी होती पूजा. मित्रांनो, वरच्या साईडला जे बघताय तुम्ही इकडे नदीपासून मनसा देवी टेम्पल आहे. तर आपण तिकडं पण जाणार आहे. त्याची पण माहिती तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ बनवून सांगणारच आहे. तर हे सगळे गंगा घाट मध्ये पूजा वगैरे चालू आहे इकडे साईडला. गंगा स्नान वगैरे इकडे साईडला लोक करत आहेत. बरोबर या ठिकाणी सर्व लोक आंघोळ वगैरे करत असतात. गंगा स्नान जे म्हणतात ते सगळे इथंच करत असतात. असे बरेच वेगवेगळे घाट आहेत हरिद्वार मध्ये. हा जो घाट आहे तो हर की पौरी घाट आहे. जिथं गंगा नदीची जी आहे ती गंगा माताची जी आहे ती पूजा केली जाते इथं. तर इकडच्या साईडला हे बघू शकता तुम्ही, पूजा वगैरे इकडच्या साईडला होत असते. इथे इथं जर बघितलं तर अशा प्रकारे रुद्राक्ष वगैरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. छोटे छोटे असे डबडे जे आहेत ते 10 रुपयाला वगैरे इथं मिळतात. गंगाजल भरून लोक आपल्या घरी किंवा आपल्या इकडं घेऊन जाण्यासाठी, मंदिरात वगैरे ठेवण्यासाठी हे घेऊन जात असतात लोक. त्यासाठी इथं डबडे वेवडे सुद्धा विकत मिळते. तर पुढच्या साईडला जर बघितलं इकडच्या साईडला तर गंगा नदीत जे आहेत ते लोक उतरलेले आहेत, आंघोळ वगैरे करत आहेत. हे जर अशा प्रकारे बघितलं तर जे माशांसाठी गंगा नदीतले जे मासे आहेत यांच्यासाठी खाण्याची जी सोय आहे. असे लोक भाविक भक्त जे आहेत ते माशांना खाण्यासाठी टाकत असतात. पूजेचं साहित्य वगैरे इथंच गंगा घाटवर मिळत असते. इथं पूजा चाललेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. गंगा घाटवर इथं पूजा वगैरे चाललेली आहे. तर हा जो आहे तो मेन जो हरिद्वार मधला जो मेन घाट आहे तो आहे हर की पौरी घाट जो आहे. मोस्टली लोक इथंच येत असतात दर्शनाला वगैरे किंवा आंघोळ करायला वगैरे. इकडे जर बघितलं मित्रांनो तर बऱ्यापैकी लोक इकडेच पूजा करतात. पलीकडच्या साईडला पण पूजा केली जाते, पण जास्त करून इथंच केली जाते. हे अशा प्रकारे साखळे वगैरे लावलेले आहेत इथं, किंवा आंघोळ करण्यासाठी हे पायऱ्या वगैरे जे आहेत पलीकडच्या साईडनं पण आहेत. तर गंगा स्नान वगैरे लोक इथं करत असतात. आता इथं बघू शकता तुम्ही गंगा स्नान चाललेलं आहे. पण आता जिकडं गंगाची जी आरती होते का नाही, गंगा माताची जी रोज सकाळ संध्याकाळ आरती असते, तर तिकडे निघालेलो आहे. तुम्हाला धावतो पूर्ण. अशा प्रकारे इथं भक्त निवास हॉटेल वगैरे आहे. भक्त निवास नाहीच म्हणलं तर चालेल, हॉटेलच आहे इथं सगळी. मित्रांनो, गंगा देवीचे जे आहेत ते वेगवेगळे प्रवाह आहेत. म्हणजे आता इकडून जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणाहून गंगा माता जी आहे ती वाहते. तर पलीकडच्या साईडला वेगळीच नदी म्हणजे असं आहे, तिकडच्या साईडला वेगळीच आहे. सगळीकडे मिळून परत पुढे एक होते. आपण इकडे जर बघितलं तर हे जे डोंगर आहे त्याच्या पलीकडच्या साईडनं पण वाहते वेगवेगळ्या ठिकाणाहून, आणि इकडं जर बघितलं तर पलीकडच्या साईडनं पण वाहते. हा जो आहे तो आंघोळ करण्यासाठीचा जो आहे तो मुख्य घाट आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो, गंगा नदीचं जे तुम्ही जिथं आरती होते हर की पौडी या ठिकाणी तुम्हाला पूर्ण इतकी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितली. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.